आज इथे मी इन्स्टंट असा ढोकळा बनवला होता. बारीक रवा येतो त्याच्यापासून मी इन्स्टंट असा ढोकळा इथे बनवला आहे. त्याची रेसिपी मी तुमच्यावर इथे शेअर करते. खूप छान लुसलुशीत मऊ असा ढोकळा बनून रेडी झालेला. हे बघा, तुम्हीही बनवून बघा, खूप छान लागतो. नाश्त्यासाठी अगदी 1-15 मिनटामध्ये बनवून रेडी होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये हा बनवून झाला. तुम्ही पण कधीतरी असंच बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि त्यासोबत मी ही चटणीही बनवली होती, त्याची रेसिपी शेअर करते. सगळ्यात आधी मी इथे दही घेतलं आहे. मी या वाटीप्रमाणे सगळं साहित्य घेणार आहे. दही घेणार, त्याच्यानंतर तेवढंच अंदाजे मी पाणी घेणार. ते मिक्स करून आपण त्यात मीठ टाकून आपण ताक बनवतो त्याप्रमाणे बनवून घेऊया. हे बघा, मी एवढं पूर्ण वाटी भरून नाही घेते. सगळं साहित्य मी वाटीला थोडंसं कमी ठेवते बघा. आणि दही घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करेन. जेवढं दही होतं तेवढंच पाणी घेतलं आहे मी. त्याच्यापेक्षा थोडं कमी ठेवलं आहे मी. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ॲड करा. व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही. मिश्रण जास्त पातळ नाही करायचं. तुम्हाला दाखवते मी पुढे की कसं आपल्याला हवं आहे मिश्रण ते. त्याच्यामध्ये आता मीठ ॲड केलं आहे मी. अंदाजे तुम्ही चवीप्रमाणे मीठ ॲड करा. थोडी साखर ॲड करा. एक अर्धा चमचा, पाऊण चमचा साखर मी याच्यामध्ये ॲड केली आहे. हे बघा. आणि हे परत सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता त्याच्यामध्ये मी इथे आल्याचा एक तुकडा खिसून मिक्स करत आहे. बारीक खिसून तुम्ही त्याच्यामध्ये आलं मिक्स करा. आल्याचे तुकडे कापून टाकू नका, असंच खिसून घ्या. त्याच्यामुळे त्याचा स्वाद खूप छान लागतो. इथे मी पूर्ण अर्धा तुकडा आल्याचा खिसून याच्यामध्ये ॲड केला आहे. आणि हां, तुम्ही हे बनवण्यासाठी बारीक रवा घ्या. जाड रवा येतो तो घेऊ नका. जर जाड रवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही मिक्सरला एकदा तो बारीक फिरवून घ्या आणि मग त्याचं तुम्ही असा ढोकळा बनवा. पण शक्यतो तुम्ही बारीक रवाच घ्या. आता ह्यामध्ये मी 1-2 मिरच्या बारीक चिरून ॲड करते. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही ॲड करा. ही मी पोपटी मिरची असते ती घेतली, त्याच्यामुळे ही जास्त तिखट नाही आहे. आणि जर तुमच्या घरात लहान मुलं तिखट खात नसेल तर तुम्ही मिरची नाही ॲड केलात तरी चालेल. तर ह्याच्यामध्ये मी मिरची ॲड करून परत एकदा व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स करून, हे बघा इथे रवा ॲड केला आहे. जेवढं दही घेतलेलं तेवढाच रवा घेतला आहे मी इथे, बारीक रवा. तोही मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आपल्याला ना 15 मिनटं तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून तो रवा व्यवस्थित त्याच्यामध्ये भिजला जाईल. मिनिमम 15 ते 20 मिनटं ठेवा. रवा त्याच्यामध्ये भिजल्यामुळे आपला ढोकळा मस्त जाळीदार बनेल. आता हे मी साईडला ठेवून चटणीसाठी जे साहित्य लागत आहे ते मी इथे रेडी करून घेते. हे बघा, शेंगदाणे आणि लसूण मी थोडंसं तेल टाकून भाजून घेते. व्यवस्थित भाजल्यावर त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या ॲड केल्या, त्या पण थोड्याशा भाजून घेते. आणि हे मी आता मिक्सरमध्ये, आपण कलरवाली जी लाल मिरची येते ती मी भिजत ठेवली होती. 2 मिरच्या भिजत ठेवलेल्या. हे बघा, ह्या 2 मिरच्या मी आता घेते. व्यवस्थित धुवून पण घेतल्या आहेत. आणि आपण जे मिश्रण भाजून ठेवलेलं ते पण सगळं ह्यामध्ये मिक्स करते. आणि आपण ह्याच्यामध्ये थोडं दही पण ॲड करणार आहे. दही, मीठ आणि थोडंसं साखर पण ॲड करणार आहे. हे बघा, 3 चमचे दही मी घेतलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये अंदाजे साखर थोडी, म्हणजे अर्धा चमचा. आणि हे बघा, अशा प्रकारे चटणी मी बनवून घेतली आहे. खूप छान लागते. ढोकळ्यासोबत तर खूप सुंदर लागते. तुम्ही करून बघा. आता चटणी मी बनवून घेतली आहे. आणि आता आपण जे मिश्रण बाजूला ठेवलं होतं त्याला 15 मिनटं झाली आहेत ऑलमोस्ट. चटणी होईपर्यंत मी तिकडे गॅसवरती 2 टोपमध्ये पाणी पण गरम करत ठेवलेलं. हे बघा, असं प्लेटमध्ये मी तेल लावून घेते. थोडंसं तेल लावून घ्या प्लेट्समध्ये. तुम्ही असं थोडंसं खोलगट असेल असं प्लेटमध्ये तेल लावून घ्या. आणि आता हे मिश्रण सगळं एकत्र मी त्याच्यामध्ये मी इनो मिक्स करत असल्यामुळे सगळ्या मिश्रणामध्ये एकाच वेळी इनो मिक्स नाही करणार. आता इथे 2 प्लेट्स आहेत, तेवढंच मला मिश्रण मी बाजूला घेऊन त्याच्यामध्ये इनो मिक्स करणार. सगळ्या मिश्रणमध्ये एकदाच इनो मिक्स करू नका. आता मला ह्या प्लेटमध्ये जसं लागणार आहे तेवढ्या याच्यात मी साईडला मिश्रण घेऊन इनो मिक्स करते. आणि परत सेकंड राऊंडमध्ये जेव्हा परत मी ढोकळा वाफायला ठेवेन त्यावेळेस त्या मिश्रणमध्ये इनो मिक्स करेन. आता सध्या मी 2 प्लेट्समध्ये जेवढं लागेल तशाप्रमाणे इनो मिक्स करून इथे मिश्रण त्या प्लेट्समध्ये ओतून घेईन आणि मग ते वाफायला ठेवीन. एका वाटीमध्ये मला 3 प्लेट्समध्ये बनवून झालं ढोकळा. म्हणजे ही एक आणि अजून एकदा मला लावावं लागलं मिश्रण वाफवण्यासाठी. तर हे बघा, असं मी हे प्लेट्समध्ये ओतून आता वाफवायला ठेवेन.
हे बघा, मी ते आता हे दोन्ही प्लेट्समध्ये रेडी करून घेतलं आहे आणि इथे मी पाणी गरम ऑलरेडी करत ठेवलं होतं. एकामध्ये मी असं खलबत्ता असतो तो ठेवला थोडा उंच होण्यासाठी आणि इथे माझं इडलीचं भांडं होतं त्याच्यामध्ये मी ठेवलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून मी एक 12 ते 15 मिनटं हे वाफवू देणार आहे मीडियम गॅसवरती. पाणी ऑलरेडी गरम करून घेऊन मग नंतर मीडियम गॅसवरती तुम्ही एक 12 ते 15 मिनटं हे चांगलं वाफवून द्या. आणि ह्याच्यावरती ॲक्च्युली जेव्हा आपण मिश्रण टाकलं त्यावेळेसच मला टाकायचं होतं, मी विसरली. थोडासा आपल्याला इथे तिखट, लाल तिखट आपलं आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर पण टाकायची होती, मी विसरलेली. मी मध्येच ओपन करून आता वरून टाकलं आणि परत झाकण ठेवलं आहे. पण तुम्ही ज्यावेळेस मिश्रण प्लेटमध्ये ओतता ना त्यावेळेसच टाकून घ्या. हे बघा, 15 मिनटानंतर मी गॅस बंद करून प्लेट लगेच बाहेर काढलं आहे आणि हे थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही, 5-7 मिनटात थंड होतं. आता हे बघा, हे थंड झालं आहे आणि आता मी ते आपल्याला जसं हवं त्या आकारामध्ये कापून घेते. लगेच ते निघतं, अगदी चिटकत नाही. आता मी ह्याला वरून फोडणी देणार आहे. आता मी एका आपला खोलगट असं चमच्यामध्ये तेल, कढीपत्ता, मोहरी आणि थोडंसं हिंग टाकून त्याला आणि मिरची टाकली, हिरवी मिरची पण कापून टाकले आणि त्याला फोडणी करून घेतली आहे वरून. दोघांनाही मी आता 1-2 ते 2.5 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकून फोडणी केली आहे. म्हणजे कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडं हिंग आणि मोहरी. हे बघा, फोडणी करून झाले आणि आता आपल्याला खाण्यासाठी ढोकळा रेडी झालेला आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते. हे बघा, सुरीने फक्त अलगद हाताने मी जस्ट साईडने काढून घेतलं आहे आणि हे बघा लगेच निघतो आणि खाण्यासाठी आपल्याला ढोकळा रेडी झालेला आहे. तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल. नाश्त्यासाठी खूप सुंदर लागतो, चटणीसोबत तर खूप छान लागतो. हे बघा, अगदी लगेच निघतो. हे बघा, अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा ढोकळा रेडी झाला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, तुम्हीही बनवून बघा. आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा मला तुम्हाला ढोकळा आवडला की नाही. हे बघा, लास्टला मी 3ऱ्या प्लेटमध्ये टाकलेलं सगळं मिश्रण, त्याचंही मी ढोकळा इथे काढून घेते. हे बघा, खूप छान सॉफ्ट असा जाळीदार ढोकळा बनला आहे. 3 प्लेट्स झाल्या, म्हणजे मला 1 वाटीमध्ये 3 प्लेट्स ढोकळा बनला. त्याप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं अंदाजे तुम्ही मिश्रण घेऊन ढोकळा बनवू शकता. तर मग रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.